नमस्कार. तुम्ही पुरुष असून पण तुम्हाला तुमचं लिंग कोणत्या प्रकारचं आहे हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण लिंगाचे प्रकार हे बहुतेक पुरुषांना माहीत नसतात. काहींचं लिंग सरळ असतं, काहींचं वाकलेलं, काही मोठं तर काही छोटं. पण खरंच नॉर्मल म्हणजे काय? इंटरनेटवर दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात का? आणि लिंगाचा आकार पुरुषाच्या ताकदीवर, नात्यावर किंवा आत्मविश्वासावर परिणाम करतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरुषांच्या लिंगाचे वेगवेगळे प्रकार, त्यामागचं विज्ञान, शरीरात होणारे बदल, लोकांमध्ये पसरलेले गैरसमज आणि अशी माहिती जी प्रत्येक मुलाने आयुष्यात एकदा तरी नक्की ऐकली पाहिजे. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी गोष्ट जी ऐकल्यावर कदाचित तुमच्या मनातली भीती कायमची निघून जाईल. पुरुषांच्या शरीराविषयी बोलताना अनेक विषय लोक टाळतात, विशेषतः लिंगाच्या आकाराबद्दल, प्रकारांबद्दल किंवा शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल अनेक मुलांना प्रश्न असतात. पण योग्य माहिती न मिळाल्यामुळे गैरसमज वाढतात. इंटरनेटवर दिसणाऱ्या गोष्टी पाहून अनेक जण स्वतःची तुलना करतात आणि विनाकारण ताण घेतात. पण खरं वास्तव वेगळं आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आणि त्यात कोणताही प्रकार परफेक्ट किंवा वाईट नसतो. लिंगाचे प्रकार मुख्यतः त्याच्या आकारावर, वाकलेपणावर, जाडीवर आणि उभं झाल्यानंतर दिसणाऱ्या बदलांवर आधारित असतात. काही पुरुषांचं लिंग पूर्णपणे सरळ दिसतं, काहींचं थोडं वर वाकलेलं असतं, काहींचं खाली झुकलेलं दिसतं, तर काहींचं डावीकडे किंवा उजवीकडे थोडं वळलेलं असतं. वैद्यकीय भाषेत हे सर्वसाधारण मानलं जातं, कारण शरीराच्या आत असलेले ऊतक, रक्तवाहिन्या आणि त्वचेची रचना प्रत्येकात वेगळी असते. काही पुरुषांचं लिंग सामान्य अवस्थेत लहान दिसतं, पण उभं झाल्यावर त्याची लांबी खूप वाढते. याला ग्रोवर प्रकार म्हटलं जातं. दुसऱ्या प्रकारात सामान्य अवस्थेतच लिंग मोठं दिसतं आणि इरेक्शन नंतर फारसा फरक जाणवत नाही. याला शॉवर प्रकार म्हणतात. दोन्ही प्रकार पूर्णपणे नैसर्गिक आहेत. अनेक मुलं किशोरवयात स्वतःच्या शरीराकडे जास्त लक्ष द्यायला लागतात. त्या काळात शरीरात हॉर्मोन्सचे बदल होतात, आवाज जार होतो, शरीरावर केस येतात, स्नायू विकसित होतात आणि लिंगाच्या आकारातही बदल होतो. पण प्रत्येकाची वाढ एकाच वेगाने होत नाही. काही मुलांची वाढ लवकर होते तर काहींची उशिरा. त्यामुळे मित्रांशी तुलना करून घाबरण्याचं कारण नसतं. इंटरनेट आणि अश्लील व्हिडिओंनी अनेक चुकीच्या कल्पना निर्माण केल्या आहेत. अनेकांना वाटतं मोठं लिंग म्हणजेच जास्त पुरुषत्व. पण वैज्ञानिकदृष्ट्या तसं नाही. नात्यात विश्वास, समजूतदारपणा, मानसिक जवळीक आणि आत्मविश्वास यांना जास्त महत्त्व असतं. शरीराचा आकार हा फक्त शरीराचा एक भाग आहे. काही पुरुषांचं लिंग थोडंसं वाकलेलं असतं. हे सामान्य असू शकतं. पण जर अचानक जास्त वाकायला लागलं, वेदना होऊ लागल्या किंवा संभोगात अडचण निर्माण झाली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही वेळा पेरोनीज डिसीज नावाची समस्या असू शकते. या आजारात आतमध्ये कठीण ऊतक तयार होतात आणि त्यामुळे वाकलेपणा वाढू शकतो. स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोक या भागाकडे दुर्लक्ष करतात. दररोज स्वच्छ पाण्याने भाग साफ करणं आवश्यक आहे. घाम, घाण किंवा जंतू जमा झाल्यास संसर्ग होऊ शकतो. ज्यांच्याकडे फोरस्किन असते त्यांनी त्या भागाची नीट स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं असतं. काही मुलांना वाटतं हस्तमैथून केल्याने शरीर कमजोर होतं किंवा लिंग लहान होतं, पण याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मर्यादेत केलं जाणारं हस्तमैथून सामान्य मानलं जातं. मात्र कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास मानसिक परिणाम होऊ शकतात. पुरुषांच्या आरोग्यासाठी रक्तप्रवाह खूप महत्त्वाचा असतो. व्यायाम, चालणं, धावणं, चांगला आहार आणि पुरेशी झोप यामुळे शरीर निरोगी राहतं. धूम्रपान आणि नशा रक्तवाहिन्यांवर परिणाम करतात.
त्यामुळे शरीराच्या इतर भागांप्रमाणेच या भागावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आजकाल इंटरनेटवर अनेक जाहिराती दिसतात, ज्यात लिंग वाढवा, ताकद वाढवा, एका आठवड्यात फरक दिसेल अशा गोष्टी सांगितल्या जातात. पण अशा अनेक जाहिराती फसव्या असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं किंवा तेल वापरणं धोकादायक ठरू शकतं. काही लोकांना स्वतःच्या शरीराबद्दल कमीपणा वाटतो, पण खरं पुरुषत्व हे शरीराच्या आकारावर नाही तर व्यक्तिमत्वावर ठरतं. एखादी व्यक्ती कशी वागते, जबाबदाऱ्या कशा सांभाळते, लोकांशी कसं बोलते आणि स्वतःवर किती विश्वास ठेवते हे जास्त महत्त्वाचं असतं. मानसिक ताणाचाही शरीरावर परिणाम होतो. जास्त ताण, चिंता किंवा भीती यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांशी, कुटुंबाशी किंवा गरज वाटल्यास डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणं चांगलं असतं. किशोरवयात अनेक प्रश्न पडणं सामान्य आहे. शरीरात होणारे बदल समजून घेण्यासाठी योग्य माहिती असणं गरजेचं आहे. चुकीच्या वेबसाईट्स किंवा अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा वैज्ञानिक माहिती जाणून घेणं जास्त योग्य आहे. काही पुरुषांचं लिंग थंड वातावरणात लहान दिसू शकतं आणि उष्ण वातावरणात थोडं वेगळं दिसू शकतं. हे शरीराच्या नैसर्गिक प्रतिक्रियेमुळे होतं. त्यामुळे वेळेनुसार थोडे बदल दिसणं सामान्य आहे. आत्मविश्वास ही सर्वात मोठी ताकद असते. अनेक वेळा लोक शरीराच्या एका भागामुळे स्वतःला कमी समजतात, पण वास्तवात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तेच नैसर्गिक आहे. स्वतःची तुलना करणं थांबवलं की मन शांत राहतं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इंटरनेटवर दिसणारं सगळं वास्तव नसतं. प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि तेच सामान्य आहे. कोणतीही वेदना, सूज, जास्त वाकलेपणा किंवा आरोग्याशी संबंधित समस्या वाटल्यास योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण फक्त आकार किंवा प्रकार वेगळा आहे म्हणून घाबरण्याची गरज नसते. स्वतःच्या शरीराचा आदर करा, आरोग्याची काळजी घ्या आणि चुकीच्या तुलना करून स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जोरदार लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. कारण इथे मिळते अशी माहिती जी प्रत्येकाने जाणून घेणं खूप गरजेचं आहे.